ते नार्को टेस्ट मधील धुवून गेला तर चांगलं आहे ना, मला काय मोठं व्हायचं नाही. हाय असेच आरोप पाटलाने कुणावर करू नयेत, स्वतःच्या नावासाठी एखाद्याला बळीचा बकरा करू नये. डायरेक्ट हे एकदम यायचे, घर तपासायचे, कुठं ठुलेत काय केलेत, घरच्याला दडपण यायचं. सोडते पाटील, पण पाटलाने काय इकडे वकील सुद्धा मॅनेज केले आमचे, की आम्ही सुटू नाहीत म्हणून. त्या पाटलाचेच रेकॉर्डिंग होत्या, पाटील कुणाला बोललेत, काय केलंय, कसं काय झालंय, त्या पाटलाचेच रेकॉर्डिंग होत्या. आणि तेच रेकॉर्डिंग आहे का मला. अमोल खुने जालना पोलीस अधीक्षकांच्या भेटीला आज जालन्याला आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पोलीस अधीक्षक यांची भेट त्यांनी घेतलेली आहे. भाऊ, काय सांगसाल, तुम्ही आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे, काय तुमची मागणी होती आणि कोणत्या मागणी संदर्भात तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे? आमची मागणी होती नार्को टेस्ट. जो माझ्यावर डाग लागलाय विनाकारण, समाजात माझं नाव बदनाम झालंय की सुपारी घेतली. पण आता मी त्याच्यावर सुटलो बी. माझे वकील मॅनेज केले, त्या वकिलास पैसे दिले हे नाही की ह्याची जामीन नाही व्हावा. इतक्या 3 महिने मला अडकिलं हे नाही, त्या केसमध्ये काहीच नाही. विनाकारण म्हणजे माझ्यावर हे एवढा मोठा डाग लावला, पण हे चांगलं नाही. असा डाग कुणावर लावू नये. समाजात माझ्यावर जो डाग लागलाय त्याच्यासाठीच मला उपोषणाला बसायचंय. आणि माझा जो डाग ते नार्को टेस्ट मधील धुवून गेला तर चांगलं आहे ना, मला काय मोठं व्हायचं नाही. हाय असेच राहायचे, पण हे डाग चांगला नाही. पैसा पाणी माणूस कधी बी कमीन, पण एखादा डाग लागलेला तो काढता येत नाही. तर हे असे आरोप पाटलाने कुणावर करू नयेत, स्वतःच्या नावासाठी एखाद्याला बळीचा बकरा करू नये. काही दिवस अगोदर तुम्ही आले होते, त्यावेळेस देखील तुम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं होतं. त्या निवेदनानंतर तुम्ही परत आज येत आहे, तर पोलीस अधीक्षक साहेबांसोबत तुमची आज काय चर्चा झालेली आहे त्या निवेदनावर? नाही झाली चर्चा, पण आपल्याला योग्य वेळेला बसायचं. आता सध्या काय माहिती का, आम्ही नारायणगडावर दर्शन घेणार. पवित्र देवस्थान आहे आमचं नारायणगड. तिथं बाबाच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही उपोषणाला बसणार आहे. त्याच्यामुळं थोडं बघू, योग्य वेळेला बसणारच आहेत आम्ही. ज्यावेळेस तुम्ही आले होते त्यानंतर मनोज जरांगे पाटील देखील पोलीस अधीक्षकांच्या भेटीला आले होते. त्यांनी देखील तुम्ही केलेल्या मागणीवर माध्यमांशी बोलताना सांगितलं की ही मागणी योग्य आहे, या मागणीला माझं देखील समर्थन असेल. तर त्यांनी देखील या मागणीला SP साहेबांची भेट घेऊन सांगितलं की दोघांचीही नार्को टेस्ट करावी. तर यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? नाही, उलट चांगलं आहे ना. मग जर दोघांची जरी नार्को टेस्ट झाली, जर मी त्यांची सुपारी घेतली असेल काय 2-2.5 रुपये का काय 2.5 काय कोट का काय, जर मी त्याच्यात सिद्ध झालो तर मी शिक्षा भोगायला तयार आहे ना. पण विनाकारण जो माझ्यावर डाग लागलाय तो धुवून निघणं. जर ती नार्को टेस्ट झाली तर मग डाग धुवून निघण, समाजात माझं जे नाव गेलेलं आहे ते व्यवस्थित होईल. आणि ह्यानी जर दिली असली तर ह्यांना बी त्याचे परिणाम भोगावे लागतील. विनाकारण ह्यानी बी असे कुणाचे ऐकून काही बी करू नये, माझं नाव खराब करून ह्यांचं काय नाव लय मोठं होणार आहे का? जो माणूस दुसऱ्याला खड्डा खांदतो त्या खड्ड्यात त्याला स्वतःलाच पडावं लागते. कधी बी माणसाने हे का चुकीचा पाऊल उचलताना 100 वेळेस विचार करायला पाहिजे, ह्याचे परिणाम पुढे चलून काय होते ना. त्याच वेळेस मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की अमोल खुनेच्या पत्नी आणि आईने मला सांगितलं होतं की तुम्ही थोडं समजून घ्या, त्यामुळे मी थोडी ढील सोडली, असं देखील त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. आणि धनंजय मुंडे यांच्याशी तुमचा घनिष्ठ संबंध असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं होतं. तर काय नेमकं हे प्रकरण काय आहे? आता ते तसं म्हणले की आता माझ्या घरी डायरेक्ट एकदम पोलीस, पत्रकार. आता मी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, माझ्या घरी कधी असे माणसं नाहीत आलेले, पोलीस, पत्रकार. घरची मंडळी, आई घाबरून गेल्या. डायरेक्ट हे एकदम यायचे, घर तपासायचे, कुठं ठुलेत काय केलेत, घरच्याला दडपण यायचं. घरचे घाबरून गेले खूप. माझ्या भावाला BP शुगरचा आजार झाला. मी जेलमध्ये गेल्यापासून माझ्या आईला, माझ्या घरच्याला एकदम म्हणजे खूप त्रास झाला या गोष्टीचा. 2-3 जणांना माझ्या घरात BP शुगरचा आजार झाला मी जेलमध्ये गेल्यापासून. आणि पत्रकार डायरेक्ट आल्याच्या नंतर घरच्याला बाईट देताना काय करावं सुधारलं नाही. घरच्याला वाटलं अशी जर बाईट दिलं तर सुटन. मग पत्रकारांनी प्रश्न विचारला मंडळीला की दारू पित होते. मग घरचे मुले ते नशात झाला असेल, पण माझा नवरा तसं करीत नाही, काय नाही. पण पाटलाने लय मनावर काही नाही का काहीतरी असं बोललेली. पण ते भावनिक झाले माझ्या घरच्याला वाटलं असं बोलल्यावर सोडते पाटील. पण पाटलाने काय इकडे वकील सुद्धा मॅनेज केले आमचे, की आम्ही सुटू नाहीत म्हणून. खूप अन्याय, असा अन्याय कुणावर होऊ नये. स्वतःच्या नावासाठी दुसऱ्याला बळीचा बकरा कधी करू नये. कारण हे दुनिया, हे जग असं आहे, ज्याची त्याला जे करीन त्यालाच फेडावं लागते. आता ते पहिलं होतं बापाचं लेखाला फेडावं लागत होतं, पण आता नाही, लेखाच्या लेखाला आणि बापालाच फेडावं लागते. मी जर त्यांचं जर सुपारी घेतली असती तर 100% मी सुटलोच नसतो त्या केसमधून. आणि ना कारण आणि कोणता आरोपी मागणी करतो का? आजचा पुस्तक तुम्ही बघतात ना, जामीनवर आरोपी आलेला नार्को टेस्टची मागणी करतो का?
मेजर केलेलं असतं तर मी माझ्या घराच्या बाहेरच निघलो नसतो ना, मेजर ह्यांची सुपर घेतली असते तर. पण विनाकारण माझं नाव बदनाम केलं. आणि राहिला विषय धनंजय मुंडेचा. आता धनंजय मुंडे साहेबाचा माझा कुठं ते CDR मध्ये संबंध बी नाही आला. एक कॉल नाही, रेकॉर्डिंग नाही, CDR मध्ये काहीच आलं नाही. वैयक्तिक माझं एक काम होतं, तिथे पैसे होते, माझ्या मित्र कांचन साळवे मी त्याला सांगितलं होतं. मग त्या संदर्भात मी कुठे गेलतो, परळीला गेलतो. पण तिथं काय 2-4 मिनिटं 5 का 7 मिनिटं आमची भेट झाली, ते विसरून बी गेलो मी. डायरेक्ट एवढ्या मोठ्या माणसापाशी मला बसलं होतं, बासळून गेलो. आणि बाहेर आल्याच्या नंतर ते दादा गरुड मला भेटला, असा असा विषय कसं आहे ते. मग तिथून पुढे मग आम्ही आलो होतो. मग तेच दादा गरुड मला येऊन पुढे भेटला. मला माझ्याकडं रेकॉर्ड ऐकत असं तसं. मला तू काही करायला आलता काय? मला नाही बा, माझ्यावर लोकसभेला 353चा गुन्हा पडलेला आहे. माझ्या गावात वंजारी समाजाच्या पोलिसाला हाणमार केली ती. तर मी त्या संदर्भात आलतो. तर म्हणलं मग तो विषय मांडायचा, मला काय हे करतो. मग माझ्याकडून नंबर घेतला, मला दुसऱ्या दिवशी भेटला तो. मग आम्ही मोबाईल बाजूला ठेवा, मला माझ्याकडलं हे. मग त्याने त्या मोबाईल मधल्या मला काय रेकॉर्डिंग ऐकू घातल्या, असं तसं भरपूर झालं. मग नंतर तो मला फोन करायला लागला. आता मला तर ते रेकॉर्डिंग त्याच्याकडूनच काढायच्या होत्या, कारण रेकॉर्डिंग मला पाटलाचं नाव खराब. कुठल्या रेकॉर्डिंग होत्या आणि कोणासोबत बोललेल्या, कोणासोबत बोललेल्या त्या रेकॉर्डिंग होत्या तुम्हाला ज्या पाहिजे होत्या? त्या पाटलाचेच रेकॉर्डिंग होत्या. पाटील कुणाला बोललेत, काय केलंय, कसं काय झालंय, त्या पाटलाचेच रेकॉर्डिंग होत्या. आणि त्याच रेकॉर्डिंग आहे का मला पाटलालाच द्यायच्या होत्या. आता माझ्याकडे तर पैसे नाहीत, पण ह्याला मी घुमायचो. मी धनंजय मुंडेला बोललोय 2-3 दिवसात. तिथं कार्यक्रम मग झाल्यावर धनंजय मुंडे ऍडमिट होते, तर मग नीट झाल्यावर तुला बोलतो, मग पैसे आणतो. तर मग ते मला मी मशीनच आणतो, मोजायला असं तसं डुप्लिकेटच देते. म्हणलं हो आण. मग म्हणलं मी 2 कोटी रुपये देतो तुला. मग ते मला तुम्हाला 50 लाख देतो त्याच्यातले. म्हणलं ठीक आहे, बस समाधानी व्हा. मी म्हणलं बस झाले मला 50 लाख. मी त्याला घुमीत होतो, कारण मला ते प्रूफ त्याच्याकडूनच काढायचे होते. मला पाटलाचे प्रूफ पांगून द्यायचे नव्हते. पण त्याला वाटलं ह्यो देतोय का नाही आपल्याला पैसे, हाणमार करेन. मग त्याच्यामुळे माझ्या अगोदर तो पाटला पैसे जाऊन भेटला. ते आमच्या केलेल्या रेकॉर्डिंग दिले आणि त्यांचे दिले आणि सरळ दिलं. आणि नंतर हे असा पिक्चर झाला पुढे. बरं, मग आता आज तुम्ही पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतलेली आहे. काही निवेदन दिलं का तुम्ही आज त्या पाठीमागील त्या भेटीनंतर? आज जालन्याला तुम्ही आलेला आहात, तर मग नेमके आज भेटीमध्ये तुम्ही कुठल्या निवेदनामध्ये कुठला मुद्दा घेऊन तुम्ही निवेदन दिलं का? नाही, निवेदनच द्यायला गेलो, पण ते कॅन्सल केलं जरा दम्माने. हे करू सध्या काय माहिती का, आमच्या पाठीमागे थोडं अडचण आहे, त्याच्यामुळे आम्ही शांतच सध्या द्यायचं. नारायणगडावर बाबाचं समाधीचं दर्शन घेऊन आम्ही बसणार होतो उपोषणाला. थोडा टाइम आहे. मनोज जरांगे पाटलावरती तुम्ही बोलत असताना पाठीमागील 15 दिवसा अगोदर तुम्ही ज्यावेळेस जालन्याला आले होते, त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं कोपर्डीचं जे प्रकरण झालं त्यामध्ये देखील आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करून घेतलेले होते. तर त्यावेळेस देखील मनोज जरांगे पाटील हे त्या ठिकाणाहून पळून गेल्याचं तुम्ही त्यावेळेस माध्यमांना सांगितलं. मात्र त्यांनी या ठिकाणी पुरावा देखील तुम्हाला मागितलेला आहे, तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? पुरावा तिथं CDR नाही, ते CCTV मध्ये निघते ना, पाटील पळून गेलेले, कुणी मारले काय. आता काही तर मला तर असं ट्रोल करायला लागलेत की म्हणते तर अमोलच पळून गेलाय. आता मी पळून गेलो तर मग जेल कशाला काढेल? 20 महिने 5 वर्षाची शिक्षा कशाला लागेल मला? पळून जाणाराला 20 महिने जेलमध्ये टाकतात का? पळून जाणाराचं नावच येणार नाही त्या केसमध्ये. मला भरपूर ट्रोल केलं, शिक्षा आम्ही काढली, त्याचं श्रेय घेतात दुसरे. जाऊन ते आता काय, आपापल्या नशिबाचा खेळ असतो तो. तुम्ही आता उपोषण करायचं म्हणताय, नेमका कुठल्या मागण्या घेऊन तुम्ही उपोषण करणार आहात आणि उपोषण कोणत्या ठिकाणावर करणार आहात? उपोषण तर इथंच करायचंय ना, आमच्या मागण्याच आहेत ना. नार्को टेस्ट, SIT काय असेल ते सरकारने तर लावलेली होती. SIT ती कशामुळे स्थगित आहे आणली काय माहित, ती व्हायला पाहिजे. तिथं विधानसभेत मुद्दा काढलेला आहे ना SITचा, ते व्हायला पाहिजे. जे काय असेल, ज्याने काय घेतलं असेल, खाल्लं असेल, जे ते आपापल्या कर्माचे फळं भोगते ना, शिक्षा काढते ना. मी जर कुणाचं काय घेतलं असलं तर माझी बी सामोरं जायची तयारी, मी बी शिक्षा भोगायला तयार आहे. मी जर कुणाचं बुरं वाईट केलं असलं तर त्याच्यात ते येईनच ना नार्को टेस्ट मध्ये. नक्कीच हे होते अमोल खुने आणि हे सध्या जालना या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी आलेले होते. आणि याच ठिकाणावर त्यांनी जे नार्को टेस्ट आणि SIT चौकशीसाठी पाठीमागे 15 दिवस अगोदर निवेदन दिलं होतं आणि त्याच अनुषंगाने ते आज देखील भेटीसाठी आलेले आहेत. आणि या भेटीनंतर जर जे नार्को टेस्ट आणि या संदर्भात काही उपोषणासंदर्भात त्यांनी या ठिकाणी माध्यमांना सांगितलेलं आहे. आणि लवकरच उपोषणाचा देखील कधी उपोषण करणार आहे या संदर्भात देखील ते खुलासा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.